ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. आजची कविता आहे माझी. लहानपण जपायचं असतं आणि डाव्या उजव्याचं हाताचं महत्त्व शिकायचं असतं. आता आपण म्हणतो व्यवहारामध्ये डावा हात उजवा हात हा काय प्रकार आहे. हा प्रकार म्हणजे महान आहे आणि त्याचं आपल्याला वाटतं डाव्या हाताला किंमत आहे का उजव्या हाताला किंमत आहे, हे आपणच गोंधळून जातो. असं आपलेच हात, दोन्ही हात आपलेच आहेत, पण माणसाचं मन वेगळं. माणूस त्याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे असतो. हाताचा वापर आपल्या हातात ठेवतो, लगाम आपल्या हातात असतो आणि हात हा देवाचा एक आशीर्वाद असतो. आणि आपण डावा आणि उजवा हात असं मुळात मानूच नाही, पण हल्ली काही वेळेला फार महत्त्व येत असतं. मी डावा हात आहे, उजवा हात आहे असंही म्हटलं जातं. आणि मग आठवतं मला कविता. तर पहा, मग लहानपण जपायचं असतं, लहानपण जपायचं असतं. डाव्या उजव्याचे महत्त्व शिकायचं असते. डाव्या उजव्या हाताचं महत्त्व शिकायचं असतं. लहानपण जपायचं असतं, डाव्या उजव्याचं महत्त्व शिकायचं असतं. डावा उजवा महत्त्व शिकायचंच असतं. सकाळी उठून दंतमंजन आंघोळ, सकाळी उठून दंतमंजन आंघोळ करतो, उजवा हात पुढे पुढे नाचतो. सकाळी उठून दंतमंजन आंघोळ करतो, उजवा हात पुढे पुढे नाचतो, उजवा हात पुढे पुढे नाचतो. डावा हात सकाळी शरीर स्वच्छ करतो, डावा हात सकाळी शरीर स्वच्छ करतो. आणि महत्त्व त्याचे तेव्हाच कळतं, डावा हाताचे महत्त्व तेव्हाच कळते. कुणी डावा हात कुणाचा असतो, कुणी डावा हात कुणाचा असतो, कुणी आपण उजवा हात सांगून नाव कमवतो. कधी उजवा हात सांगून नाव कमावतो. डाव्या कुशी झोपा डॉक्टर म्हणतो, डाव्या कुशी झोपा डॉक्टर म्हणतात. हृदय ठोके मोजत सांगत असतात, हृदयाचे ठोके मोजत सांगतच असतात. डावा उजवा काही खरं नसतं, महत्त्व गरजेनुसार प्रत्येकाला कळते. डावा उजवा काही खरं नसतं, महत्त्व गरजेनुसार प्रत्येकाला कळते. उजवा हात सही करीत काही सांगतो, उजवा हात सही करत काही सांगतो. डावा हाताचा अंगठा महत्त्वाचाही असतो, डाव्या हाताचा अंगठा मात्र महत्त्वाचाही असतो. उजव्या हाताची सही काही सांगून जाते, उजव्या हाताची सही करीत काही सांगून जाते. हात उंचावतो तेव्हा महत्त्व कळते, हात उंचावतो तेव्हा महत्त्व कळते. हातात हात मिळताना महत्त्व दोन्ही हाताला कळते, हातात हात मिळताना दोन्ही हाताला कळते. महत्त्व दोन्ही हाताला असते, महत्त्व दोन्ही हातालाही असतं, हे फारच आपल्याला नंतरच कळते. ओम गम गणपते नमः. अशा प्रकारचं जे महत्त्व आहे हाताचं, ते अनेक ठिकाणी अनेक प्रकारे सांगता येतं. पण थोडक्यात महत्त्व कसं आहे, हाताला आपलंच शरीर आहे, आपलेच हात आहे, आपलेच दोन हात आपणच करायचे आहेत, आपले दोन हात महत्त्व आपणच आपल्या हाताला द्यायचे. आपले हात हे महत्त्वाचे आहे. कोणालाही कमी देखू नका, कोणत्याही हाताला कमी देखू नका, हेच माझं एक सांगणं आहे. अर्थपूर्ण वाक्य आहे. हात परमेश्वराचा हात हा सुद्धा आशीर्वाद असतो. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः.